हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? चला तर मग आज आपण कोथिंबीर वडी करूयात. छान अशी कोथिंबीर नीट करून धुवून घेतलेली आहे, पाणी नितळत ठेवलेली आहे. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक जिरे, लसूण, अद्रकचा थोडासा तुकडा आणि हिरवी मिरची घालत आहोत. हे सर्व एकत्र मिक्सरवर वाटून घेतल्यानंतर छान कोथिंबीर कट करून घेतलेली त्यामध्ये ते टाकूयात. त्यानंतर बेसन पीठ घेऊन एक वाटी टाकलेलं आहे, त्यामध्ये मीठ, तीळ टाकून सर्व असं एकजीव मिश्रण करून घेऊयात. आवश्यकतेनुसार आपण त्यामध्ये थोडंसं पाणी आणि थोडंसं पीठ टाकू शकतो. मला थोडं पीठ कमी वाटलं म्हणून मी नंतर आणखीन थोडंसं पीठ टाकून घेतलं. छान पीठ मळल्यानंतर त्याचे असे गोळे करून घेतलेले आहेत, लांबट असे. ते छान तयार झाल्यानंतर साईडलाच लगेच गॅसवरती पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये एका प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे, का तर ते चिटकू नये म्हणून. त्यानंतर ते छान वाफ येऊ द्यायची त्याला 20 मिनटाची. 20 ते 25 मिनटं चालून जाईल. छान 20-25 मिनट वाफ येऊ देऊयात. त्यानंतर आपण थोडं चेक करूयात कसं शिजतंय नाही शिजतंय. त्यानुसार आपण पुढे वाफ किती द्यायची हे ठरवू शकतो. ते छान अशी वाफ आलेली आहे. छान आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. आता आपण ही चेक करून बघूयात कशी झाली, काय निघाली आहे छान. त्यानंतर ट्राय करूयात, कट करून घेऊयात. पण थोडंसं थंड झाल्यावरच कट करावं लागेल. मी थोडी गडबड केलेली आहे, तुम्ही असं करू नका. आणि लगेच मी शालो फ्राय म्हणजे फोडणी देऊन केलेली आहे. तर तुम्ही हे फ्रायही करू शकता डीप ऑइल टाकून, बट आमच्याकडे अशी आवडते म्हणून मी अशी केलेली आहे. एकदा ट्राय करा, खूप छान लागते. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. फोडणीसाठी मी तेल घेतलेले आहे, त्यात थोडेसे मोहरी आणि तीळ टाकलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर आपण जे काप करून घेतलेले आहेत ना, ते टाकून ते छान फ्राय करून घेऊयात. आणि त्यामध्ये थोडंसं मी काळा मसाला टाकलेला आहे, मराठवाडा स्टाईल जो काळा मसाला किंवा काळं तिखट असतं ना, ते टाकून छान परतलं आहे. त्याला दोन्ही साईडने छान परतून भाजून घ्यायचं. छान कुरकुरीत अशा वड्या तयार होतात. तुम्ही ट्राय करा एकदा, खूप छान लागतील. धन्यवाद.